भगवान बुद्धाने सांगितलेल्या उपदेशानुसार ते अनात्म संज्ञा कशी आहे आता इथे आपण थोडंसं बघूया. जनरली या भगवंतांनी काय सांगितलेलं आहे, या संसारामध्ये जे काही हेतू प्रत्ययाने उत्पन्न होते ते सगळं अनित्य आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही आहे की म्हणजे हे फक्त असल्यामुळे अनित्य होत आहे, नाही. हे उत्पन्न होण्याच्या पाठीमागे कारण XYZ इमस्मिंग सती इदं होत, म्हणजे हे कशामुळे आहे त्याचं काहीतरी कारण, आणि हे असल्यामुळे हे आहे. म्हणजे कारण असल्यामुळे ते आहे. कारण जर दूर झालं तर हे पण दूर होते. म्हणजे याचा अर्थ काय, अनित्य आहे. म्हणजे या अर्थाने ते अनित्य आहे. आणि अनित्य भावना अशीच करावी लागते. म्हणजे फक्त आपण असं ऑब्झर्व करतो की आणि म्हणतो की जस्ट हे अनित्य आहे, अशा प्रकारचा अनित्यबोध नसतो. अनित्यबोध कसा असतो, एखादा हेतू आहे, म्हणजे एखादी गोष्ट आहे तर त्याचा परिणाम आहे. अनात्म स्वभावामध्ये 3 लक्षणे येतात. त्याला म्हणतात मी नाही, माझं नाही, माझा आत्मा नाही. म्हणजे काय याचा अर्थ, त्याला आत्मा यासाठी म्हटलेलं आहे की ज्याचा नित्यध्रुव शाश्वत स्वभाव नाही आहे. त्याच्यामध्ये माझा भाव का नाही आहे, कारण याच्यात आपल्या अंडर कंट्रोल काहीच चालत नाही. ओके. त्याच्यानंतर मी का भाव नाही आहे, कारण इथे सगळ्याच गोष्टी परक्या आहेत. ओके. याच्यात रूप आहे, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान. हे रूप ज्या धातूंनी बनलेलं आहे ते, हे जे 6 इंद्रियाच्या विषयातलं सगळंच काही त्याला मी म्हणण्यासारखं नाही, त्याला माझं म्हणण्यासारखं नाही आहे, माझा आत्मा म्हणण्यासारखं नाही आहे. जेव्हा हे 3 लक्षण कंप्लीट होतात त्याला म्हटलेलं आहे अनात्मबोध. ओके. पण आपल्याला हे 3 बोधाचं ते साईडला राहून जाते. फक्त काय होते, आत्मा न मानणे, किंवा दुसरे लोक आत्मा मानतात आणि हे आत्मा मानत नाहीत, म्हणजे हे अनात्मवादी आहेत, बस एवढेच कन्सिडर. पण अनात्मा हा एक बोध आहे, ही एक प्रज्ञा आहे, बरोबर, हे एक ज्ञान आहे. या ज्ञानाला कोणी जर जाणलं तर तो सत्य जाणतो, आणि ह्या अनात्मबोधासह व्यक्ती आनंद होऊ शकतो. की जसे की ज्या कोणत्या गोष्टीला, मग ते लोकांच्या संबंध असेल की आपल्या रूप असेल, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान, कुठल्याही बाबतीत ज्याच्यामध्ये तुम्ही नित्य ध्रुव शाश्वत भाव तुम्ही पाहता, ज्याच्यामध्ये तुम्ही जे सदाकालिक असणारे जिथे भाव दाखवता, तर त्याला आत्ता ही संज्ञा दिली आहे. तर आत्ता संज्ञा आहे. मग त्यालाच दुसऱ्या आपल्या संस्कृत भाषेत किंवा आपल्या भाषेत त्याला म्हणा आत्मा शब्द. ओके. तुम्ही जर ब्रह्मज्ञान सूत्र वाचलं तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला क्लिअर कन्सेप्ट होऊन जातील. ओके. वेगळ्या प्रकारच्या अशा म्हणजे दृष्टी उत्पन्न होण्याच्या लोक आणि आत्मा मूळ करून उत्पन्न झालेल्या दृष्टी आहेत. तर या शब्द म्हणजे तिथे फक्त एकच भाव तिथं समजून घ्यायचा, ज्या स्वभावामध्ये नित्य ध्रुव शाश्वत स्वभाव दाखवला जातो, मग तो लोक असो अथवा आपलं चित्त किंवा रूप आपले कोणते असो, मग त्याला जेव्हा पाहिल्या जाते तर त्याला आत्मा या नावाने संबोधल्या जाते. ओके. मग असे या संसारामध्ये काहीही नाही आहे. हेतू प्रत्ययाने उत्पन्न झाले असल्यामुळे ते हेतू प्रत्यय दूर झाला तर ते नष्ट होणारे असल्यामुळे इथे नित्य ध्रुव शाश्वत नाही आहे. म्हणजेच ते नेसोमे आत्ताती, त्याला आपल्या भाषेत म्हणायचं तर तो आत्मा नाही आहे, असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे मग बुद्धांनी जे सांगितलं होतं त्यावेळेला ऑब्व्हियसली लँग्वेज नसल्यामुळे ते आत्ता नाही, त्याच्यामध्ये 3 नाही मी तुम्हाला यासाठी सांगितलं, सुरुवात स्टार्टिंगमध्येच सांगितलं. अनात्म कन्सेप्टमध्ये 3 शब्द फार इम्पॉर्टंट असतात. त्याच्यामधला येतो एक मी भाव, एक माझा भाव, आणि जो आत्मभाव. ठीक आहे. तर हे 3 शब्द आत्मा या कन्सेप्टमध्ये तुम्हाला आणखी फोड करून सांगितले. याचा अर्थ की चुकीचा अर्थ होऊ नये. ते हे आहे की ज्याच्यामध्ये नित्यध्रुव शाश्वत भाव नाही आहे, म्हणजे अर्थ का आत्मा नाही आहे, या अर्थाने होतो. नाही म्हणजे त्यावेळेला जर आत्माचं कॉन्सेप्टच नाही, शब्दच नाहीये, तर आत्तालाच त्यावेळेला काही जे लोक आहे शब्द न वापरता त्यात नित्य शाश्वत ध्रुव असं समजून बसायचे का? म्हणून बुद्धांनी असं सांगितलं की तसं समजू नका आत्ताला. नाही, म्हणजे जनरली कोणताही स्वभाव, मग लोक संबंधित असो अथवा आपल्या इंद्रियाच्या विषयासंबंधित असो, ओके, कोणत्याही याच्यामध्ये ज्या कोणत्या गोष्टीला नित्य ध्रुव शाश्वत स्वरूपामध्ये समजल्या जाते त्याला आत्मा ही संज्ञा दिल्या जाते. तुम्हाला ज्याचं प्रमाण बघायचं असेल तर ब्रह्मज्ञान सूत्रामध्ये क्लॅरिटी कनेक्ट होत आहे ते तुम्ही जे म्हणताय ना त्यात खरंच तथ्य दिसतंय, त्याला प्रमाण ब्रह्मज्ञान सूत्र आहे. खरंच देत आहे की अशी जी कॉन्सेप्ट त्या ठिकाणी त्याला जोडण्यात आली. येस.
जसं आता तुम्हाला उदाहरण सांगतो, मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं. आता समजून घ्या, एक कोणत्या ब्रह्मलोकामधून एखादा व्यक्ती आला मनुष्य लोकामध्ये आणि तो नंतर साधू ऋषी बनला आणि ते आपल्या ध्यान अवस्थेचा अभ्यास करून चतुर ध्यानाच्या आधाराने आपलं पास्ट लाईफ बघितला. पास्ट लाईफ बघताना तिथे तो एक व्यक्ती पाहतो, ज्या व्यक्तीने असे आपल्या खूप सारे शब्द बोलले आहेत की मी स्वयंभू आहे, मी सर्व शक्तिमान आहे, मी सर्वज्ञ आहे, सगळं काही जाणणार आहे, सगळं आजी आतूचे सगळं, मी ईश्वर आहे, माझ्या म्हणण्यामुळे हे सगळे लोक उत्पन्न झाले आहेत, माझ्यामुळे हे सगळे उत्पन्न झाले आहेत, मी यांचा पिता आहे, सगळं काय, हे जे शब्दावली येते ना, ईश्वर आदी आदी, हे त्या व्यक्तीच्या. आणि जेव्हा हे पाहतो आपल्या आणि आपल्या स्वज्ञानाने पाहतो, त्याला म्हणतात पुब्बे निवासानुसती ज्ञान. पण ते ज्ञान काय, फक्त 1% आहे, 99% आता ते गुप्त आहे, म्हणजे अज्ञान आहे त्या संबंधित. आणि त्याच्यातून तो पाहतो अरे तिथे जे आहे ना, तो जो आहे तो नित्य ध्रुव शाश्वत आहे, म्हणजे सदाकालिक आहे. पण बाकीचे प्राणी बिचारे आपल्या कर्म आले, तिथून इकडे आले आणि आम्ही असे झालो. पण तिथे राहणे, तसं राहणे, त्या ठिकाणी राहणे म्हणजे काय, नित्य ध्रुव शाश्वत, म्हणजे तो काय, म्हणजे तो आत्मा आहे, म्हणजे जो नेहमीसाठी राहणार आहे. मग त्या लोकाला मूळ करून असेल अथवा त्या जीवसत्वाला मूळ करून, म्हणून कधी कधी म्हणतात की शरीर आत्मा आहे किंवा मग जीव आत्मा आहे, नाही तर दोन्ही आत्मा आहे, असे हे जे कन्सेप्ट येतात ना, त्याच्यामुळेच. मग हे म्हणजे त्याच्या या बोधामध्ये जो भाव समजला जातो की नित्यध्रुव शाश्वत आहे, असं जिथे समजल्या जाते त्याला आत्मा ही कन्सेप्ट म्हणजे संज्ञा दिली आहे. मग आपल्या पण या अनंत त्यावेळेला भलेही आत्मा शब्द नव्हता, आत्ता आणि तो भाव शाश्वत, असा बोलला गेला म्हणून आता परफेक्ट. नंतर जरी ते संस्कृतीकरण झालं तर आत्म्याला यांनी त्याला तर पूर्ण फिक्सच करून टाकलं, म्हणजेच नित्य शाश्वत, बरोबर. आणि म्हणून नाही का, प्राचीन काळामध्ये काही जी लोक थोडेसे ध्यान अभ्यास करत होते, त्यांनी काही शब्दावलीचा उपयोग केला आहे. आणि त्या शब्दावलीमध्ये आता हे जे बाकीचे संप्रदायाचे लोक नाही का, आत्मा आणि परमात्मा हे जे शब्द प्रयोग करतात, ईश्वर हे जे शब्द प्रयोग करतात, हे एकदम साधारण याच्यातून आलेले आहेत. जसं तुम्ही जर ब्रह्मजार सूत्र बघितलं तर तुम्हाला एकदम कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल की नेमकं या सगळ्यांची याची उत्पत्ती कुठे आहे. पण हे जे बाकीचे लोक बोलतात ना, आमचं हे असं आहे, त्यांचं एकदम असं छोटंसं ह्याच्यातच झालेलं आहे. ओके, म्हणजे त्याला काय म्हणतात, 99% एक पार्ट वेगळा राहतो, फक्त 1% आंशिक सत्य. आणि त्या आंशिक सत्यातून ती गोष्ट उत्पन्न झालेली आहे. ओके, जे आज जे सगळे जे वेद आहेत, सगळे म्हणजे वेद आहेत की ज्याला लोक बाकीचे लोक सनातन म्हणतात, ते त्यांच्या भाषेत बोलतात, परंतु त्यांची जी उत्पत्ती आहे ना, एक छोट्याशा आंशिक सत्यातून झालेली आहे. हां, परंतु प्राचीन काळातले ते आंशिक सत्य पण एकदम बेस्ट होतं. पण आजकाल लोक जे वेदांची जी व्याख्या करतात एकदम चुकीचे आहे. प्राचीन काळातली वेद संकल्पना काय होती, काय अद्भुत ज्ञान होतं. एकदा एक वाराणसीची घटना आहे. एक स्टुडंट, जो तक्षशिलेवरून आलेला एक स्टुडंट होता, ब्राह्मण मुलगा होता, तो आदित्य कुळात एकदम सुंदर एका ब्राह्मणाला, गुरुला विचारतो, या वेदांचा अंत कुठे आहे, हे वेद कुठे पोहोचतात. अद्भुत प्रश्न आहे. मी सगळे वेद कंठस्थ केले, पण या वेदाचा अंत कुठे आहे. ते म्हणतात, या संसारात जेवढं या लोक संसारामध्ये, ब्रह्मांडामध्ये जे सर्वोत्तम स्थान आहे, त्या स्थान भवाग्रापर्यंत या वेदाचा अंत, म्हणजे तिथपर्यंत पोहोच आहे. पण भवाग्रापर्यंत आहे, पण त्याच्या पलीकडे नाही, त्याच्या पलीकडे मला माहीत, हे वेद इथपर्यंतच आहे. म्हणजे भवाग्रापर्यंत वेदाची पहुंच आहे. त्यावेळेच्या वेदाची काय कन्सेप्ट जबरदस्त असेल. पण मग तो ब्राह्मण विचारतो की मग या भवाग्रापर्यंत, या भवाच्या पलीकडे, जिथे जन्म नाही, म्हातारपण नाही, मृत्यू नाही, भवाच्या पलीकडे जे वेद आहेत ते वेद कोण जाणतो. तर ते म्हणाले, मी तर जाणत नाही, पण इथे एक दुसरे ऋषी आहेत, ते पच्चेक बुद्ध असतात, त्यांच्याकडे जा, ते जाणतात. आता पच्चेक बुद्धाने ती गोष्ट जाणलेली असते, परंतु ते तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. ते फक्त एक सम्यक संबुद्धच करू शकतात. परंतु त्यांचं पूर्वपुण्य होतं असं की ते जाऊन विचारतात की म्हणतात, तुला म्हणजे वंदना करतात, मला वेदाचा अंत मला त्याच्या जाणायचा आहे, नाही का, जिथे पोहोच आहे, तर कुठपर्यंत आहे.
तर तसं आता ते पच्चेक बुद्ध आहेत, त्यांना जास्त हे माहिती नाही राहत, पण तरी माहिती नाही म्हणजे दुनियापेक्षा फार उच्चतम असते, पण ते ज्ञान नसते जे विमुक्ती निर्वाणापर्यंत घेऊन जाणार. पण ते काय म्हणतात, नाही तुला असं नाही शिकू शकत, तू माझ्याकडे प्रवृत्ती झाला पाहिजे. मग प्रवृत्ती झाला तर मग असं मुंडन कर, असं चिवर घाल, असं जेवण कर, असं बस, असं चाल, असं बोल. मग ते हे ऐकवतात आणि त्याच्यानुसार ते काय करतात, त्यांची पूर्वपारमी असल्यामुळे ते स्वतः ध्यान अभ्यास करून त्या अवस्थेला प्राप्त करतात जे पच्चेक संबोधी अर्हत्व फल आहे आणि ते जाणतात. तर मला त्याच्यामध्ये त्यावेळेसच्या त्या वेदाची मला फार म्हणूनच वेद ही जी संकल्पना आहे, जी नेहमीच राहणारी जी संकल्पना आहे, ती याच कारणामुळे हे जे महापुरुष लोक ज्या भवाग्रापर्यंत ज्याची पोहोच राहू शकते, म्हणजे ही जी कन्सेप्ट आहे किंवा ज्ञान आहे, ही उत्पत्ती म्हणजेच वेद होते त्या काळचे. आजकालचे काय हे म्हणजे हे ते काय ध्यानाच्या 8व्या अवस्थेपर्यंत पोहोचून, 8वे ध्यान म्हणजे काय, या संसार 8वे ध्यान म्हणजे या संसाराचं भवाग्र स्थानापर्यंत पोहोचवणारे होते. आजकाल काय पहिले ध्यानाचं सोडून द्या, ते कशातच काही नाही आहे, नुसतं त्या अष्टयोग नावाने नुसतं कर्मकांड करत राहतात. थोतांड आहे त्यांचं, काही नाव देतात त्यांना काहीच माहीत नाही राहत नाही. पण वास्तविक पाहता याची जी ओरिजिनॅलिटी म्हणजे काय म्हणतात त्याला, वास्तविकता आहे, ती आपल्या धम्मामध्ये मिळून जाते. ओके, म्हणून असं म्हटलं जातं की आज जसं लोक बोलतात, हिंदू धर्मातले जेवढेही धर्मग्रंथ आणि ज्ञान आहे, सगळं बुद्धिझम मधले चोरीचं ज्ञान आहे. मी तुम्हाला सांगतो, एक सिंगल शब्द कोणी जर म्हणत असेल ना ती गौतम बुद्धांच्या अगोदर पण होता, तर त्याची जी उत्पत्ती आहे ना ती अगोदरच्या काश्यप बुद्धांच्या काळातली जी उत्पत्ती आहे. आता तुम्हाला मी साधारण 2-4 शब्द सांगतो. त्रिविद्या प्राप्त ब्राह्मणाची संकल्पना, ब्रह्माच्या मुखातून उत्पन्न होणारी जी आता हे जे शब्द आहेत हे यांना काहीच माहिती नाही. ओरिजिनल याची उत्पत्ती कुठे आहे माहिती आहे, भगवंताच्या धम्मामधून आहे. ओके, हे ते जे आज शब्दप्रयोग करतात ना ते सगळे याच्यामध्ये आपल्यात भगवंताच्या धम्मामधून आहेत ते. ओके, आणि जे काही आहे ते आत्ताचे आपल्या गौतम बुद्धांच्या धम्मातले सगळे चोरीचा पार्ट आहे. आणि जे त्याच्या अगोदरही जे काही चालले तर ते हे काश्यप सम्यक समुदाय काळाच्या नंतरची शब्दावली वापरली जाते. परंतु वेद परंपरेमधले जे लौकिक स्तराचा जो धर्म असतो, त्याला लौकिक धर्म म्हणू शकतो आपण, लौकिक स्तराचा काही प्रमाणात, तर तो धर्म तो टाईम टू टाईम येतो, अपडेट होत राहतो आणि तो काही स्थिर राहणार नाही, अपडेट होत राहतो. ओके, आणि म्हणून तो राहतो. आणि हे कोणाचे असे याच्यावर मक्तेदारी नाही आहे की आणि असं आहे नाही असंच राहणार यांनीच गेलं नाही, तसं नाही. हे झालं एक पार्ट अलग. फक्त आपण ज्या पॉईंटवर येणार होतो की जसं की जे नित्य ध्रुव शाश्वतच्या संबंधितचा जो पार्ट आहे त्याला जो आत्मा हे संज्ञा दिलेली आहे, आणि त्याच्यात आणखी 2 चरण येतात, त्याला मी पार्ट आणि माझं, या 3 चरणाने युक्त अनात्मबोध राहतो. ओके, आणि या पद्धतीनेच म्हणजे आपल्या स्टेप बाय, आणि ह्या काही हे नाही आहे म्हणजे फॉर्मॅलिटीचा केल्यासारखा अभ्यास नाही आहे. म्हणजे हा काय एक म्हणजे हा एकदम स्टेप बाय स्टेप जाणारा, अनुभवातून येणारा पाठ आहे तो, म्हणजे आपल्या स्वतःच्या अनुभवातून येणारा पाठ आहे, नाही का. म्हणजे हे स्वज्ञान बनते, आणि हे जेव्हा बनते तेव्हा ती आपली प्रज्ञा जी आपल्याला रिझल्ट देते. ओके, तर असं आहे. आणि म्हणून आपल्याला त्या पद्धतीचा त्या क्रमांकाचा अभ्यास आपल्याला आवश्यक आहे. ओके.